जेव्हा एखादा वाचक पुस्तक वाचतो आणि तुम्हाला फोन करतो, कसं वाटतं? एक ऑथर म्हणून कसं वाटतं तुम्हाला? सर, मी खूप इमोशनल होते. म्हणजे इव्हन मी सांगते की मी माझ्या कॅन्सर जर्नीमध्ये कधीच रडले नाही. पण मला वाचकांचे अनुभव जेव्हा ते सांगतात तेव्हा मी खूप इमोशनल होते. मला USA मधून एक कॉल आला होता. त्यांनी मला सांगितलं की माझं एक आर्टिकल आणि माझा एक व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तो. ते म्हणले, माझी मिसेस म्हणते मी मेले तरी चालेल, पण मी माझी ब्रेस्ट रिमूव्ह करणार नाही, मी माझ्या केस काढणार नाही, कारण मी जशी आता आहे सुंदर, मला तसंच दिसायचंय. ते म्हणते मी अशीच मेले तरी चालेल. आणि ते खूप रडत होते. ते म्हणले, तुम्ही माझ्या मिसेसशी बोलणार का? म्हणलं ठीक आहे. मी त्यांच्याशी बोलले. मी म्हणलं की ब्रेस्ट म्हणजे हा ब्युटी आहे हे असं काहीच नाहीये, तुमचं जगणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि केस म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा केस नसतातच ना. अच्छा, लहान मुलांना आपण कधी म्हणतो का की तुम्हाला टकलं बाळ जन्माला आलंय? नाहीच, आपण म्हणतो की ते गोंडस आहे. बरोबर. तुमचा दृष्टिकोन मी म्हणलं महत्वाचा आहे. आणि इव्हन त्यांना म्हणलं की माझं सोशल मीडिया तुम्ही बघा की कुठे मी दुःखी दिसतेय का, जिथे केस नाहीये, काय नाहीये. म्हणलं जगणं हे खूप महत्वाचं आहे. जगण्यासारखं प्रिशियस दुसरी कोणतीच गोष्ट आयुष्यामध्ये नाहीये. आणि तुम्ही एकदम म्हणलं स्ट्रॉंगली फेस करा. तुम्ही उलट ही जर्नी एन्जॉय कराल, तुमचा बाळलूक एन्जॉय कराल. आणि सांगण्याला खूप आनंद होते. त्यांच्या दोन्ही ब्रेस्ट रिमूव्ह केल्या गेल्या. त्यांनी मला फोन केला की अशा मला काहीच वाटत नाही. मला वाटते की माझं आयुष्य महत्वाचं आहे, माझा मुलगा महत्वाचा आहे, नवरा महत्वाचा आहे. तर त्यासमोर ह्या गोष्टी मला काहीच वाटत नाहीयेत. त्यांनी स्वतःचे केस रिमूव्ह केले, मला फोटो पाठवले की बघ मी हा पोर्टफोलिओ माझा शूट केलेला आहे. आणि खूप आनंदात त्यांनी पूर्ण ती जर्नी केली आणि ते खूप छान लाईफ जगतात.